हे नॅशनलाइज बँकेच्या कर्जाच्या रेट मध्ये चालवायचं आहे, पतसंस्थेच्या नाही, कोऑपरेटिव्ह बँकेच्या नाही किंवा फायनान्स इन्स्टिट्यूटच्या रेटनी नाही. नॅशनलाइज बँकेचा जो रेट आहे ना व्याजाचा आरबीआयचा, त्याच्यातच चालवावी लागते खाजगी सावकारी. आणि त्याला मर्यादा असते, महिन्याला किती द्यायचं. एका सावकाराला डोक्यावरून पाणी महिन्याला ₹1,00,000 वाटता येतात, मॅक्स टू मॅक्स. आणि तो पहिल्याच ह्याच्यात आहे ना सगळे नियम तोडतो. कागद भरून देतो का खाजगी सावकार एक तरी? त्याचे कागद भरलेले कुठं सापडतं माहिती का? त्याच्या सीए कडे सगळे डुप्लिकेट कागद बनवलेले राहतात. दरवर्षी त्याला ते ऑडिट करायला लागतं म्हणून. इकडे दिलेलं गोम्याला आणि ऑडिटला आहे सोम्या. लगेच त्याची आहे ना पिढी बर्बाद होऊ शकते. घाबरायचंच नाही त्याला. हा, एक काम करायचं, तुमच्या एकदम